0.1 प्लस 0.2 इज इक्वल टू 0.3 हे कॅल्क्युलेटर वरती दिसलं. हा काय फालतूपणा चाललाय? इथे तर आपण लॉजिक शिकायला आलोय, पण हे प्रोग्रामिंग मध्ये तसंच आहे का? चला लॉजिकच सांगतो. आपण 0.1 प्लस 0.2 ऍड केलं रिझल्ट मध्ये आणि रिझल्ट चेक करतो 0.3 असायला पाहिजे का? तो असणार आहे. जसं आपण कॅल्क्युलेटर वर करून बघितलं तर आपल्याला मॅथ वर्क असा रिझल्ट यायला पाहिजे, पण तसा रिझल्ट येणार नाही. कारण आपण जेव्हा 1/3 करतो तेव्हा 1/3 चा रिझल्ट 0.333 अनटर्मिनेटेड नंबर येतो. तसं 0.1 ही फ्रॅक्शनल व्हॅल्यू पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये किंवा इतर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पण बायनरी नंबर मध्ये जेव्हा कन्वर्ट होते तेव्हा ती 1010111111 ही अशी अनटर्मिनेटेड बायनरी नंबर मध्ये कन्वर्ट होते. आणि त्या अनटर्मिनेटेड बायनरी नंबर मधल्या त्या 0.1 च्या व्हॅल्यू मुळे आपल्याला इथे एक्झॅक्ट 0.3 हा रिझल्ट मिळत नाही. तो मिळतो 0.3000000004 असा रिझल्ट मिळतो, जी व्हॅल्यू या 0.3 ला इक्वेट करणारच नाही. त्यामुळे आपल्याला जो रिझल्ट मिळेल तो असेल मॅथ इज ब्रोकन. मग आता अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करायचं? तर अशा सिच्युएशन मध्ये हा पार्ट आपण असा मॅच करायचाच नाही. मग याचं सोल्युशन काय आहे? तर मॅथ लायब्ररी मध्ये इज क्लोज नावाचं फंक्शन आहे. त्या मॅथ डॉट इज क्लोज फंक्शनने आपण इथे चेक करू शकतो आलेला रिझल्ट हा 0.3 च्या जवळचा आहे का नाही. इज क्लोज इज द सोल्युशन फॉर दिस मॅथ ब्रोकन प्रॉब्लेम. लक्षात ठेवा.